विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना हनुमान गेट जवळ एक भलं मोठं तळघर सापडलेलं आहे। तळघरामध्ये काही पुरातन मूर्ती देखील सापडलेल्या आहेत। या तळघरामध्ये पुढारी न्यूजच्या टीमने प्रवेश करून आत कशा पद्धतीने तळघराची रचना याचा आढावा घेतलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पाहूया। जतनाने संवर्धनाचं काम सुरू आहे आणि काल परवा दिवशी रात्री खोदकाम करत असताना 6 फुटाचा खड्डा आपल्याला सापडला होता। आपण आता पुढारी प्रेक्षकांसाठी आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत की मी आता सध्या त्या 6 फुटाच्या जो भुयार सापडला त्या भुयारामध्ये आहे। हेच ते भुयार आहे की काल त्या 6 मूर्त्या सापडल्या होत्या। 1-2 विष्णूच्या मूर्त्या, पादुका व अष्टभुजाची मूर्ती सापडलेली होती। आपण बघितलं तर आता सध्या मी त्या भुयारामध्ये आहे। 6 फुटाचं हे भुयार आहे। आपण बघितलं तर एकंदरीत यामध्ये 6 मूर्त्या सापडल्या होत्या। आपण हे सगळं दृश्य आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवत आहोत आणि काल ज्या मूर्त्या सापडल्या त्या मूर्त्यांचं जतनाने संवर्धन करण्याचं काम आता पुरातत्व विभागाने सुरू केलेलं आहे। आपण पाहू शकता की हेच ते भुयार आहे जे हनुमान गेट आहे मंदिरातील, विठ्ठल मंदिरातील हनुमान गेट आहे। त्या हनुमान मंदिराच्या हनुमान गेटच्या पाशी ते भुयार सापडलं होतं। या ठिकाणी मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर हे सुद्धा या भुयारामध्ये उतरले होते आणि आता आपण बघितलं तर ह्या भुयारामधून सगळ्या मूर्त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत आणि या मूर्त्या बाहेर काढल्यानंतर मंदिर समिती या मूर्त्यांचं काय करते याकडे आपल्याला सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।